मी ज्या समाजात जन्माला आलो आहे, आमचा आगरी कोळी समाज, जेव्हा आमचा मुलगा 8-9 महिन्यात खायला सुरुवात करतो तेव्हा आम्ही त्याला फिश खायला देतो, कारण ही आमची संस्कृती आहे आणि आम्ही खाडीकिनार राहतो. तर आम्ही इथंच नाही, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात, जिथं समुद्र असेल तिथलं राहणीमान तसं असेल. इथून तुम्ही घाटावर गेला तर लोक व्हेज जास्त खातात. तर माझं म्हणणं असं आहे की ह्या गोष्टीत काही तथ्य नाही हो. कोणी काय खायचं काय नाही खायचं हा त्या माणसाचा किंवा त्या समाजाचा विषय आहे. त्यात बंधनं घालण्याची त्याची काही आवश्यकता नाही. सर, चिकन आणि मटनवर केडीएमसीने बंदी घातली, त्यावर जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे की कोणाच्या खाण्यापिण्यावर कशी का बंदी घालू शकतात. चिकन आणि मटन का बंद केलं आहे ते पण त्यांनी बघायला पाहिजे ना. उद्या 15 ऑगस्ट आहे, भारत स्वतंत्र झाला त्यावेळेचा हे आहे. आणि मग अशा वेळेला एखादा निर्णय झाला असा तर त्याच्यानी सामान्य जनतेला काय फरक पडत नाही. सामान्य जनतेने कुठल्या कॉमेंट्स केल्या नाही. हे मला वाटतं 2 दिवसापासून झालेलं आहे. पण 2 दिवसांत कुठल्याही सामान्य जनतेने असं बोललं नाही की चिकन आणि मटन दुकानं का बंद ठेवतात. बराचसा समाज हा आता ह्याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये हे करत असतो. मोजक्या हाताच्या बोटावरची जी लोकं असतात तीच लोकं चिकन आणि मटण खातात. आणि हे जे करतात महापालिका म्हणा किंवा प्रशासन करणार, हे कोणासाठी करतात? नागरिकांसाठीच करतात ना. एवढ्या दिवसांचं जे शाकाहारीचं महत्त्व असतं, एक दिवस नाही खाल्लं तर काय होणार आहे. आणि कोणी कंप्लेंट केलेली नाही, कोणी कॉमेंट्स केलेले नाही. हां, आदित्य ठाकरे कारवाईची मागणी केली आहे. नाही, ते बघा, ते जिथे चांगलं होत असतं तिथे ते लोक हे करत असतात. आदित्य ठाकरे म्हणा किंवा जितेंद्र आव्हाड म्हणा, एखादा चांगला निर्णय असेल तर त्याचं स्वागत करायला काय हरकत आहे. चिकन मटण ह्या दिवशी नकोत ना. जे बळी जातात ते स्वातंत्र्याच्या दिवशी नाहीच झालं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.